प्रत्येक व्यक्ती एक गोष्ट विसरलाय आणि ती गोष्ट म्हणजे मृत्यू प्रत्येकाला येणार आहे। आणि म्हणूनच विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी। बस बस बस, आता दुःख मला भोगायचं नाही, आता या दुःखातून एकदा मुक्त व्हायचंय। देवाला प्रयत्न केला, देवाला प्रार्थना केली, एकदा या 84 लक्ष योनीच्या दुःखातून मला बाजूला कर। देवाने सांगितलं मग करशील काय? बरोबर आहे। बरेच लोक म्हणतात मला बघा भाऊ, आणि तुम्ही मला एवढ्या संकटातून सोडवा, मग तुम्ही विचारता त्याला नंतर तू काय करशील, चांगला राहशील? पाहुणा असतो एखादा आपला, आपले आपतेष्ट नातलग खूप व्हायला गेलाय, व्यसनाधीन झालाय, पैशाची गरज आहे, ते म्हणतात मला 10-5 हजार रुपये द्या, इथून पुढं मी वाईट करणार नाही। हे पैसे दिल्यानंतर तुम्ही विचारता आता चांगलं राहशील? हो। मग भगवान परमात्म्याने विचारलं मी तुला काय करतो? या दुःखातून बाजूला करतो, तू करशील काय? प्रत्येक जीवाने, भरत भाऊ, प्रत्येक जीवाने येत असताना देवाला एक नवस केलाय, 84 लक्ष योनीचं दुःख माझं बाजूला कर देवा, पण मला या दुःखातून एकदा सोडव। करशील काय? मी तुझं काय करीन? भजन करील, भजनाशिवाय मी इतरत्र गोष्ट करणार नाही। पक्क वचन देऊन हा जीव आलेला आहे। मग देवाने आपल्याला दुःखातून बाजूला करून नरदेह दिला। किती सुंदर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख, सुदर्शनासारखा चपळ आहे बरं, डोळे मुख आणि इकडून तेजस आहे, बोलूच तर आवाज आहे। डोळे मुख पहावया बोलाया वचन, किती सुंदर। प्रत्येक जीवाला नरदेह पायासारखा नाही। डुकराचा पाय वाटतो का? गाढवाचा पाय वाटतो का? मनुष्य देह इतका सुंदर आहे महाराज, इतका सुंदर आहे। देवाने निर्माण केला, फक्त या मुक्त होण्यासाठी निर्माण केला। पण तुम्ही आम्ही आलो या प्रपंचात, पडलो आणि देवाने सांगितलेलं विसरलो। आपण म्हणतो कधी, आता आपल्याला कलियुगाचं भार लागलं कव्हा? आपण म्हणतो एखादं पैसे घेतलेले दिना, ते म्हणतो कव्हा घेतले होते? लोक आता पैसे दे ना, एकमेकाला मदत करणं अवघड झालं सर। दिलेले पैसे माघारी घ्यायची वाट राहिली नाही। कोण होतं? अहो पूर्वीच्या काळात लोक शब्द दिला, लिहून द्यायची गरज नव्हती पडत। पैसे देऊन सुद्धा रजिस्ट्री होत नव्हती पहिली 10-20 वर्ष, तरी सुद्धा विश्वास लोकांचा होता। आता त्यांनी आपल्याला दिलंय, काही अडचण नाही। ते म्हणत कधी रजिस्ट्री करून घे। आता कसं करावं लागत आहे? पैसे असे धरावं लागतात, इकडून यांनी सही करायची मग त्याच्या हातात पैसे दे, इतका अवघड झालंय आता। तेवढ्यात जर एखादा अगोदर पैसे घेतले ते रजिस्ट्री देत नाही करून, आणि रजिस्ट्री केली तर पैसे देत नाही, अडचणी झाल्यात। कलियुग आहे, कलियुग आहे महाराज, म्हणून सावध व्हा सांगितलंय। आणि या भजनाला लागा, उठा उठा जागा पाटी भयाले मोठी। कलियुग आहे, कलियुगाला भेलं पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराय भेले, नाथ महाराज भेले। संसार आजगर झोंबला विखार, ह्या संसार रूपी अजगराने आपल्याला गिळलेलं आहे। प्रत्येक माणूस गिळलेला आहे। कोणाचे 20 वर्ष गिळलेत, तर कोणाचे 40 वर्ष गिळलेत, कोणाचे 10 वर्ष गिळलेत। त्या संसार रूपी अजगराने गिळलेलं आहे। म्हणून प्रत्येकाने भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, आणि आपण आलेल्या संसार रूपी या वावरणाऱ्या या व्यापारामध्ये, या बाजारामध्ये एकदम वाटसरू सारखं राहिलं पाहिजे। दुसरं उदाहरण पक्ष्यासारखं राहिलं पाहिजे। 2-3 उदाहरणं देऊन नाथ महाराजांनी आपल्याला पटवून दिलंय। विठ्ठला 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 विठ्ठला।
जन्म मिळालाय तो आपल्याला सुखासाठी, सुख मिळण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी, किंबहुना जन्म मरण संपण्यासाठी. मग एक गोष्ट नाथ महाराजांनी सांगितली, तुम्हाला काय करावं लागन, राहत असताना जसे ते आपल्या दारामध्ये पक्षी येतात, टाकलेले दाणे टिपतात आणि उडून जातात, ते जसं दुःख करत नाहीत, दुसरे राहिलेल्या दाण्याचा सुद्धा विचार करत नाहीत, अशा पद्धतीने जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला सुख मिळेल. अभंगाचं प्रथम. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहते. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी राहते, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. गुंतोनी राहती. साल गुताय तिचे आणि तुम्ही गुतायचं नाही सांगा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. जगद्गुरु तुकोबराय संत श्रेष्ठ सावता महाराज नाथ महाराजांनी उपदेश केला, मायबाप अशा त्या परिस्थितीत राहा आणि देवावर भार घाला आणि मोकळं राहा. अन्नमान धन हेतू प्रारब्धा अधीन. आपल्या प्रारब्धात असेल तर मान मिळेल, प्रारब्धात असेल तर अन्न मिळेल आणि प्रारब्धात असेल तर धन मिळेल, नाही तर मिळणार नाही. जसा असेल तसा वेळ त्याला सादर व्हा आणि समय घालवा. समयासी सादर व्हा देवा ठेविल तैसे रहा बे समयासी सादर समयासी. कोणे दिवसी बसोनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाक चालून जावे समयासी. उपदेश आहे. आणि समाधान मिळायचं असेल तर माझ्या सावता महाराजांचे, माझ्या तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे अभंग वाचा, नाथ महाराजांचा ग्रंथ संपदा वाचा. नक्कीच बसलेल्या ठिकाणी समाधान मिळाल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल 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 म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं समाधान पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं समाधान पाहिजे. कसं राहावं लागेल? पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते. पक्षी अंगणात येतात, 2-3 दाणे खातात आणि उडून जातात. बरं, उडून लावल्यावर कोणाला ते रागवत सुद्धा? होय पटेल, रागवला का एखादा पक्षी तुम्ही असं उडून दिलं त्याला? रागवत सुद्धा तसं राहिलं पाहिजे, एकदम मोकळं. कुणी काय म्हणलं उठून दिलं तरी उठून जायचं. ही तर संतांची भूमिका आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो हो. गीता सांगते साधू कोणाला म्हणतात? ज्याला मित्र, सुख दुःख, ज्याला कुणी अपमान केला आणि कुणी पूजा केली तरी सुद्धा त्याला काही फरक पडत, त्याला साधू म्हणतात. ते पक्षाचं जीवन आहे. कुणी टाकलं तरी खातात, बाकीचं काही घेऊन जात
काही पक्षाने असं काही विचार केला का सर आपल्या पुढं घराच्या पुढं आपण टाकलो 10 ते 15 दिवस त्याला दाणे टाकले आणि नंतर पक्षी असे म्हणले का एखादा गुंठा देऊन टाका इथंच बसतो आम्ही. कधी पक्षाने असं म्हणलं? येतात महाराज जातात भुरकून उडून, ते कधी म्हणत नाही. पण आपली आशा आहे. किती आशा? हो. कधी कधी लोक म्हणतात महाराज आमची 13वी पिढी काय खाईन. खूप कमवलं. 2-3 बँका आहेत. स्विस बँकेमध्ये सुद्धा आमचं अकाउंट उघडायचं चालू आहे म्हणले सध्या. आता इथं पैसा काय बसत, इतका पैसा आहे. मला सांगा, कितीही कमवा, मुलांना जर संस्कार नाही दिले तर कोट्यावधीची इस्टेट असली तरी एक वर्ग 2 ते 4 वर्षामध्ये संपू शकतं. पैशाला संपवायला वेळ लागेल का? कमवायला वेळ लागतो, संपवायला वेळ लागत नाही. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय, संत श्रेष्ठ सावताबाबा, नाथबाबा आपल्याला सांगतात, तुम्ही तुमच्या मुलांना कलेक्टर, PSI, शिक्षक वगैरे, वकील, आता ही सगळी मंडळी मोठमोठे माझ्यासमोर. हे तर शिक्षणाची आवश्यकताच आहे कलियुगामध्ये. पण त्याबरोबर संस्कार सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. मग त्या शिक्षणाचा फायदा. विठ्ठल विठ्ठल नाही तर प्रत्येक लोक संसार करतात, इतकं धन कमवतात, खूप पैसा कमवतात, पण त्यांच्या हातातून दान होत नाही. त्यांच्या हातून एखाद्या गरीबाच्या मुलांना शाळेसाठी फी भरण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. एखाद्या त्या गरीबाचं लेकरू आहे, लग्नाला आलेलं ती मुलगी आहे, त्या मुलीचा खर्च करायची इच्छा त्यांची. ते म्हणतात दे पैसे आमचे. पण भगवान परमात्म्याने सांगितलं, जर तुला कदाचित खूप मोठा आजार झाला तर अशा गरीबाला दान धर्म दिलेले त्या लोकांचं जर पुण्य तुला प्राप्त झालं तर पैशापेक्षा त्या पुण्याने लवकर नीट होशील. पैशाने एखाद्या वेळेस नीट होणार नाही, पण गरीबाला जर दान केलं तर त्या पुण्यातून लवकर त्या दुःखातून तुला बरं होता येईल. एवढं पुण्याचं काम भारी आहे. विठ्ठल विठ्ठल धन कमावलं पाहिजे. संसारासाठी धनाची अपेक्षा आहे, गरज आहे. कशा पद्धतीने कमावलं पाहिजे तुकोबराय सांगतात, जोडून या धना उत्तम व्यवहारे, जोडून या धना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेस करी, उदास विचारे वेस करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम प्रकाराने धन प्राप्त करा, पण उदास विचारे बेच करीन. सप्त्याला वर्गणी दिली पाहिजे, सप्त्यामध्ये पंक्ती केल्या पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. जर अन्नदान आपण इथं केलं तर आपल्याला नंतर खायला मिळतं. उदाहरण तुम्हाला स्वर्गातलं वैकुंठातलं सांगन नंतर, पण आहे त्या युगातलं सांगतो, तुम्हाला पटकन समजा. शास्त्रातलं सांगतात लोक, पंडूराजाला जेवणच नव्हतं, पंडूराजाने दान केलं नव्हतं, मग स्वर्गामध्ये जेवण भेटत नाही. मग यज्ञ करायला लावला मुलांना नारदांच्या हाताने, मग त्यांना जेवायला मिळालं. ते झालं स्वर्गातलं. पण तुम्हाला आत्ता उदाहरण सांगतो मृत्यू लोकातलं, तुम्हाला माहितीतलं, तुम्ही पाहिलेलं. दान धर्म केलं आणि आपण मृत्युमुखी पाडलं. अन्नदान केल्याचं फळ. आपल्याला जन्म मिळाला कुत्र्याचा, कुणाचा, आता कोणता जन्म मिळाला सांगता येत. एक साधू होते, ते ऋषिकेश हरिद्वार क्षेत्रामध्ये राहत होते. शास्त्रामध्ये त्यांचं उदाहरण आलेलं आहे. त्यांनी शिष्यांना सांगितलंय, पर इकडे या, काय कर्म घडलंय माझ्या हातून मला काही सांगता येत नाही, पण मला पुढचा जन्म डुकराचा मिळणार आहे बरं.
आणि डुकराचा जन्म चांगला नाही रे पोराहो, मला काय करा पटकन ते मारून टाका म्हणले, पटकन पिलू झालं कीच मारून टाका. काय चांगला का डुकराचा जन्म, कुठं राहतं कुठं खातं. म्हणजे मला एवढं सांगायचं, जन्म कोणता कुणाला मिळेल हे सांगता येत नाही. आज कुत्र्याचा जन्म एखाद्याला मिळाला, त्यांनी जर मागच्या जन्मी जर दान पुण्य केलेलं असलं तर त्याच्यासाठी बिस्किटसुद्धा अमेरिकेतून येतात. काय म्हणतो मी, काय काय कुत्र्याचे बिस्किट आपल्याकडे भेटत नाही, कारखानाच नाही का काय आपल्याकडे बिस्किटचा, काय माहीत. अहो त्यांनी दान दिलं, परिणाम गाईचा जन्म मिळाला. मालक एकदम चांगला मिळतो, सकाळपासूनच सेवा गाईची असते. काही काही बघा शेतकरी मंडळी सकाळीच गाईला चारा 4 वाजता उठून टाकतात, पुन्हा 8 वाजता, पुन्हा तिचं धुणं तिचं पाणी सगळं व्यवस्थित, दुपारपर्यंत 2-3 वेळेस चारा खाऊन ती रोज करत बसते. पण काही काही अशी खट्या खांगाळ भेटते त्या गाईला, ती म्हणते खाटकाकडे गेलेलं बरं, पण याच्या घरी मी उगाच आले, 12 वाजले तरी अजून पाणी पाहिजेत नाही, उन्हातच बांधलेलं आहे. त्याचा दोष नाही माहिती, मागच्या जन्मी कुत्र्याला सुद्धा भाकर टाकली नाही, त्याचा परिणाम तुला, ज्याचं त्याला कर्म भोगावं लागतं. म्हणून शास्त्र सांगतंय आपण जे दिलं ते मिळतंय. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की. हरी केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हे केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केलं तेच भोगायला आलं असं एक नाही, असे अनेक उदाहरणं आहेत. प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ महाराजांनी कर्म केलं, कर्म घडलं, श्रावणाला बाण लागला आणि श्रावणाच्या आई वडिलांनी शाप दिला. परिणाम 4 मुलं, 2 वनवासात गेले, 2 मामाच्या घरी गेले. मृत्यूच्या टाइमला एकही पाणी पाजायला राहिलं नाही. हे राम हे राम हे राम हे राम. चौघे पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. विठ्ठल विठ्ठल एकही नाही, कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी. सीताई साहेबाला 6 महिने रावणाच्या बंदीशाळेत राहावं लागलं. कर्मच आहे. लहान सीताई साहेब होत्या, 5-6 वर्षाचं वय असेल. दारामध्ये राघू मैनाची जोडी घेऊन विकण्यासाठी माणसं आलेलं. पळत पळत खाली आल्या, सुंदर दिसतात. दादा मला ती मैना पाहिजे हो. कोणती मैना आहे त्याच्यातली? तर विकणाऱ्याने सांगितलं, ताईसाहेब आम्ही जोड फोडून विकत. पहिले लोक व्यवसाय सुद्धा असा करायचे. जुने लोक बैलाची जोड फोडीत नव्हते. हाताची नाही 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 8-8 दिवस बी ठेवत नाहीत. 2 महिने पाळी घालते तिला की बाजार. आता काय करायचं मग, त्यांची कामच नाही. सांभाळीत नाही तर जोडीचा काय विचार आहे. खूप मानसिकता लोकांची चांगली होती, म्हणूनच त्याला कलियुग म्हणत नव्हते. आता कलियुग आहे.
त्या माणसाने सांगितलं फुकट घ्या ताईसाहेब, पैसे देऊ नका, तुम्ही राजाची मुलगी आहात. रडायला लागले, हातपाय खोडायला लागले. लहानपणी लहान हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट. त्याला वाटलं राजाकडे जर ही माणसं गेली तर आपल्याला उगाच उगाच बंदी शाळेत पडावं लागेल. सोडतो बा ताईसाहेब तुमच्या म्हणण्यावर. त्यातला रागू जो आहे तो बाजूला काढला आणि मोकळा आकाशात सोडून दिला. फक्त कुलूप कोणाला लावलं? मैनेला. आणि ते हातात दिला. त्याच वेळेस मैनेने शाप दिला, तुला सुद्धा तुझ्या मालकापासून लांब राहावं लागन, काही दिवस कावत नाही, तुला सुद्धा ते भोगावं लागन दिवस. म्हणून रावणाच्या अशोकवनात जावं लागलं. वियोग घडला सीतादेवी. आता सगळं जर अभंग भोगतो न घडे संतीता वाचोनी, भोगतो न घडे संतीता वाचोनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मान ओनी मनी मानो न खेद, मान ओनी मनी मानो न खेद, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मन ओनी मनी मानो न खेद, मन ओनी मनी मानो न खेद. भोगतो न घडे संचिता वाचोनी. संचिताचा असल्याशिवाय भोग घडत नाही. जे आपल्या वाट्याला आज आलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागणार. कर्म तीन प्रकारचं, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. प्रारब्ध कर्म आहे, क्रियमान कर्म आहे आणि संचित कर्म आहे. प्रारब्ध आपलं भोगायला आलेलं, क्रियमान आज करतो आणि संचित जे भोगणार आहोत गाठोडं म्हणतात. उदाहरण नाही समजलं, लक्ष द्या एक मिनिट. शेतामध्ये जी ज्वारी पेरलेली आहे ते संचित आहे. जे आपल्या घरात साठवलंय त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि जे आपण आज घरी दळून आणून खातो त्याला क्रियमान कर्म. विठ्ठला 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 म्हणून अशा कर्माच्या बंधनामध्ये आपण जर आलो, संसार प्रपंच करू लागलो, करत असताना प्रारब्धाने आपल्याला धन प्राप्त झालं तर कधीतरी कोणाची मदत केली पाहिजे, सप्त्यामध्ये दान धर्म दिला पाहिजे. पण लोक देत नाहीत, नाही का? त्याची माती होते. पण माती करू नका धनाची. धनाची माती करायची नाही, त्याचा विनियोग चांगल्या ठिकाणी करायचा. धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजनयती. जोडून धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजनयती. जोडणी धन न घाली माती ब्रह्मानंदे पूजनयती. ब्रह्मानंदो माती ब्रह्मानंदो नमामि. सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. सत्याचरण करी दयाभूती करी सांगाती चुकू नको. हे जव काळाचे दोरे ठेला, जव काळाचे दोरे ठेला, जव काळाचे दोरे ठेला, जव काळाचे दोरे ठेला. जवळ असे काळ दुरी
जोडोनी धन थापटाक न घाली माती धन जोडा पण मातीत घालू. पहिले पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. संतांच्या काळातला ते सांगतात पहिलं धन कमवायचे लोक गाडग्यात भरून मातीत ठेवायचे. मग ते म्हणजे जोडो निधन न घाली एक तर एवढं चिकट होतं. बायकोला सुद्धा धन सांगितलं पोहरायला तर नाहीच नाही. तेवढ्यात त्याच्या अंगावरून अर्धांग वायू झाला. अंगावरून वारं गेलं. बोलताच जे ना पैसाच नाही. ह्यांना दिलाच नाही रुपया. आला की तो त्या गाडीत टाकायचं कुठे ठेवायचं. म्हातारी नाही का म्हातारी म्हणली पोराव मरू द्यायला तसंच. आता इतकं धन आहे आपल्याजवळ आपल्याला कुणालाच माहीत नाही. ह्यांनी सांगितलंच नाही आणि त्याला सांगता येणार नेमकं अर्धांगवायू झाल्यामुळे सांगता येईल इथं ठुले म्हणून. काय करायचं महाराज. जोडोनी धन शरीरासाठी वापर करा 1, प्रपंचासाठी वापर करा 2 आणि दान धर्मासाठी वापर करा 3. विठ्ठल विठ्ठल कधीतरी आपण आपल्या नोकरी व्यापातून संसारा प्रपंचाच्या व्यापातून बाहेर आलं पाहिजे. कधीतरी आपण आळंदी पंढरी कधीतरी नाही का चारधाम यात्रेला अयोध्येला कुठंतरी गेलं पाहिजे. महाराज धनाचा विनियोग चांगल्या जागेवर केला पाहिजे तरच त्या धनाचा फायदा आहे. नाही तर मातीतच जाणार आहे. काय काय लोक म्हणतात आता माती म्हणण्यापेक्षा बँका म्हणा. त्या बी पळूनच चालल्या आणि बँका पळून चालल्या म्हणून सोन्याला जास्त आग लागली. बरं कोणी उठत सोनच घेऊन ठेवायला लागलं. ते गेलं 12,000कडं. विठ्ठला विठ्ठला 3,000 भाव होता त्याला. काही दिवस नाही झालं 3,000ला. होय सर. इकडं का वाढायला लागलं त्याचं कारणच हे दिसायला लागलं मला. एक बँकावर विश्वास ठेवला की ती निघून चालली. आता बंद तरी किती पडायचं तर माणसं म्हणले आता इकडं ठेवायचंच नाही. आपलं इकडं गुतीलेलं बरं. त्या सोन्याला अशी आग लागली महाराज. आता संक्रांतीच्या जवळ आले पुरुष मंडळीच्या पायाला घाम येतो. तळ पायाला काय घ्यायचं आणि किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं अवघड आहे महाराज. म्हणून धन मिळवा पण वायाला घालू नका. नाही का आमचे जगन पाटील काळे गोरखप्पा ही मंडळी महाराज 4-5 वर्ष झालं माझ्या संगतीमध्ये आहे. नाही ना मी त्यांच्या संगतीमध्ये असं म्हणावं लागेल. मोठे माणसं आहेत ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. अनुभव आहे. पण राजकारणात असून सुद्धा हे मंडळी हे माणसं आलिप्त कमळा जळी जैसे आलिप्त कमळा जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळा जळी जैसे आरी सत्यवादी करी संसार सकळ आणि संसार सकळ हे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे हे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे प्रमाण लागत आहे त्यांना. थोडं लागत आहे. तुम्ही म्हणता सगळं कसं काय. सगळं नाही लागणार. कारण इथून गेले की ते 2-3 बारकाले पोरं असते जवळ. इठू माझा लेकरू आपाच्या एक आडावर एक इकाड्या कडावर एक त्यांची शूटिंग करायची. पण कर महाराज त्या पोहरायची रील टाकते व्हॉट्सअपला फेसबुकला चालूच असते लेकरामध्ये. आणि गरज आहे महाराज. जसं आपलं वय होईल 60 वर्षाच्या पुढं आपण झालो तर मुलांच्या पाठीमागं संसार सांभाळला पाहिजे. तुमच्या कामाला किंमत नाही. वय झालं मुलांचा संसार मुलांच्या पाठीमागं सांभाळणं हेच मोठा संसार तुम्ही सांभाळल्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल आता यात्रेला हॅलो नर्मदा परिक्रमाला आम्ही 3 वर्ष झालं जातो. आता 3रं वर्ष या वर्षी. नर्मदेची परिक्रमा सुद्धा चांगल्या नशिबात नाही. पण हे मंडळी 2 परिक्रमा करून आले आणि 3रंचं नियोजन आहे बरं त्यांचं. आता टाळी वाजा त्यांच्यासाठी एकदा महाराज.
तुम्ही म्हणता तुम्हीच नेलं. नाही नाही नाही, आम्हाला देव देव नाही सुचत, आम्हाला पैशाचे कामं सुचतील. ऐका, लक्ष द्या. यांनी आम्हाला बेजार केलं. महाराज तुम्ही एवढे परमार्थात असून नर्मदा परिक्रमा केली का? जगन पाटील म्हणायचे. आप्पा म्हणे. मी म्हटलं नाही वा केली. मग काय उपयोग आहे तुमचा? आता मग खरं आहे त्यांचं बी. रिटायर झाले पण चांगल्या कामात आले, नाही तर रिटायर झाल्यावर लोक दुसरीकडे बसते. विठाला विठाला. पण मार्ग चांगला आहे आणि आपल्याला सुद्धा चांगला देणार आहे. गेल्या वर्षी बळीराम दादाला सुद्धा टाकलंच त्यांनी गाडीत. आता ह्या वर्षी त्यांच्या नियोजनात गाडी चालणार आहे. बरं, विठाला विठाला. म्हणून नर्मदा परिक्रमा असेल, अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राला जाणं असेल, ही मंडळी करतात. म्हणून धन कामवा पण मातीत घालू. जमल तर तुम्ही बस तीर्थक्षेत्र करून या, जमल तर अन्नदान करा. पण काही काही लोक काहीच करीत नाही. पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैसा. इतके चतुर असतात लोक, लय चतुर. धन कमवतेत आणि रुपयाला रुपया. चाह पैसों से आनो में आने लगी, चाह आनो से रुपया बनाने लगी, चाह रुपयों से नोटी छपाती चली, चाह नोटी से कोटी चुनाती, कोटी से मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, होटल में बॉटल बुलाती रही आणि बॉटल हॉस्पिटल ले जाती रही. विठाला विठाला. हे पैशाची इच्छा आहे, पैसे कमवतो. बरेच लोक म्हणतात महाराज हे व्यवसाय सांभाळायचा म्हणजे थोडी प्यावं लागती, असे म्हणतात लोक. आता आपल्याला व्यवसायच नाही ना, आपल्याला काय माहिती. पैशाचे व्यवसाय समजा. मग पिऊन पिऊन दवाखान्यात जातात आणि पुन्हा म्हणतात महाराज वाटोळं झालं, हो वाटोळं, लिव्हर किडनी सगळं संपलं. परमार्थ छंद लागला. हा छंद महत्वाचा आहे आणि हा छंद माणसाला तारतो आणि ह्याच्यामध्ये राहायचं कळतं. पण हे राहत नाही लोक, लय संसार बारीक बारीक करतात. एक जण होतं, पैशाला पैसा, व्यापार करायचा, व्याजाने पैसे वाटायचा. पहिल्या काळामध्ये 4-4, 10-10 गावं व्याजाने पैसे दिलेले राहत होते का नाही जुन्या काळात. आमच्या तिकडं होतं निपाणी जवळका. निपाणी जवळकाचे सगळे सावकार आणि सगळ्या खेड्यांना ते पैसे व्याजाने द्यायचे. तसं तुमच्याकडे असेलच का? तुम्ही आणि तिकूनच. बघा, लक्ष द्या. पैशाला पैसा लावायचा, कधी परमार्थ नाही, सप्त्यात कधी नाही. बायकोनी सांगायचं अहो मालक इतका पैसा कमवता, हे सप्ताह चालू आहे, जाऊन बसा कीर्तनात. तुला काय कळत आहे? मग वसुली गोळा करायला जायचे. देव नाही तर नाही देव, तगादा करते राहो. आम्हाला चक्कर मारूनच यायला लागती. पुढच्या वर्षी म्हणले तर पुढच्या वर्षी, व्याज व्याज दिलं तर व्याज व्याज, काही ना काही घेऊन यावं लागतं. तुला काय कळायचा संसार? कधी सप्त्यात गेलं, पोरं म्हणायचे दादा ह्या वर्षी सप्त्यात 1000 रुपये. पैसे मागायचे नाही. 10,000 काय रुपये भेटणार नाही. उधळताना कुठं बी तुम्ही सप्त्यात काय उधळीत असते का? नाही दिले महाराज रुपये आटाने. 10, 11, 12 वाजायचे. हे लोक जेवण करायचे, झोपायचं. एक दिवस रात्री आलं, पाय दुखायला लागले, वसुली जमा नाही झाली, डोक्याला टेन्शन आलं, असे पोत्याला पाय केले आणि तसंच झोपलं. तसंच गेलं, तसंच गेलं. काय राहिलं मागं सांग? हे पैसे सगळे घरी कुठं बँकेत ठेवलेले. ह्याचे माणसं मालक दुसरे झाले. न्यायचं कसं, ह्याला न्यायला काय समजा ना. इकून तिकून नेलं आणि ते ताटलेले पाय न्याता येत नव्हतं ना. सरण कसं रचायचं सांगा ना. काय दशा आहे महाराजी. नाही परमार्थ केला ते असे वर पाय इकून तिकून ते गरम लागायला लागले, पाय लागले सरळ व्हायला, लोक लागले पळायला. लोकायला वाटलं उठतच का काय. अहो काय देवधर्मच केला नाही. लोक म्हणले लागन ते का सप्त्यालाच नाही आलं. कधी त्या मुलांना संस्कार दिले नाही. पण मुलं चांगले होते, त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांनी लय कमवलं. आता मृत्यूच्या नंतर आता तर बोलणार नाही आपल्याला, यांच्या अस्थी आपल्याला काशीला न्यायच्या. पण ते म्हणजे हे काय असती काशीला जायसारख्या नाही. वसुनाने सांगितलं आता तुमचं वडील आम्हाला माहिती ते काय काशीला घरीच राहतील. बरेच लोक म्हणतात घरी बैल होऊन जन्माला आलं, कुत्र होऊन जन्माला येतं महाराज, त्याचा जीव जन्म घेणे लागे वासनेचे. आपल्या घरात वासना राहिली तर ते घरात येतं महाराज जन्म घेऊन. कारण संतांचे पुरावेत, तुमची वासना जर घरात राहिली तर तुम्हाला परत घरात यावं लागेल.
आणि काही काही निर्वासना होतात आणि त्यांची परमार्थरूपी देवरूपी वासना होते. मृत्यूच्या काळाला देवाचा आठव करतात आणि वैकुंठाला जातात, तिथून आशीर्वाद देतात घरच्यांना. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय संत श्रेष्ठ सावता महाराज नाथ महाराजांनी सांगितलं, ज्याने मृत्यूच्या काळामध्ये देवाचा आठव केला ते देवाला प्राप्त झाले. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. या माणसाने काय तसं केलं? अंतकाळी आले राम नाम मुखा, अंतकाळी आले राम नाम मुखा, अंतकाळी नाम आले जाजा मुखा, अंतकाळी नाम आले मुखा. सुंदर प्रमाण. शेवटच्या वेळेला जर नामस्मरण तोंडाला आलं तर त्याला कोणत्याच प्रकारचा जन्म घ्यायची गरज नाही, मोक्षाला प्राप्त होतो. पण याचं तसं झालेलं नाही. याची वासनाच घरात असल्यामुळे हे म्हणले घर सोडून याच्या आस्ती सुद्धा जाणार, आस्ती सुद्धा काशीला जाणार नाही. एक जणांनी सांगितलं, दुसऱ्या भावाने सांगितलं, नाही नाही तुम्हाला काय कळतं म्हणले, न्यावाच लागन. मध्ये आस्ती त्या कलशामध्ये भरले लाल धुडक्यात बांधल्या गेल्या आणि त्या घरी घेतलं. घरी गेल्यानंतर ते घरच्यांना घेतलं संघ बरोबर, चल म्हणले आपण दोघं जाऊ. पती पत्नी दोघं जण आस्ती टाकायला काशीला निघाली. रेल्वेचा प्रवास तिकीट झालं. रेल्वे प्रवासाने तिथं 2 दिवस चालत गेले. एक रूम त्या ठिकाणी केली, रूमवर थांबले. दुसऱ्या दिवशी पूजा ठरली आणि पूजा दिवशी त्यांनी सांगितलं, होय ग ते दादाच्या आस्ती घे आणि चला आता म्हणले काय कर पूजा करायची, देवबाप्पाला सांगितलंय म्हणले. म्हणजे ते ब्राह्मण देवतेच्या हाताने पूजा करून कलश सोडणार. तेवढ्यामध्ये ती गेली तर तिने 2-3 दिवस वाटाने कुठंतरी थांबल्यानंतर हॉटेलला कुठं म्हणजे ड्रेस चेंज करताना त्या साडीमध्ये ते तांब्या घोटाळा पडला. लाल साडीत पडल्यामुळे ते काय दिसला नाही. ती म्हणली तांब्याच नाही राहिला. बरोबर आहे, लहाने भाऊजी म्हणत होते दादा काही काशीला जाणार नाही, त्यांची इथंच काशी म्हणले, ते काय घर सोडणार, तुम्ही त्यांना काशीला नेता कशाला. पण आपण ऐकलं नाही. ती म्हणले तसं नाही रे, बघा असं ते कुठं ती अशी साडी घ्यायची, अशी टाकायची तांब्या सगट. ती काय तांब्यात निष्ठाला नाही, दिसला नाही. 2 दिवस थांबले, पुन्हा घरी आले. खरंच म्हणले तू सांगितलं तसं दादा काही गेले नाही. त्यांनी सांगितलं गेले नाही कसं काय, वापस तर आले असते. नाही म्हणले मधीच कुठंतरी पडलं, आम्हाला मिळच नाही. आमच्याकडून खूप पाप झालं, त्या असते आम्ही नेल्या, पण त्या चांगल्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या. ते म्हणजे मधी पडणार. ते गेलं आणि एक साडी अशी काढली त्यांनी बारूदला, त्या लाल साडीतून तांब्या पडला. ते म्हणले बघ दादा आले घरी. महाराज जात नाही माणूस, कारण जन्मभर संसार केला, कधी गावातला सप्ताह सुद्धा नाही केला. पंढरपूर आळंदी तर माहीतच नाही, ते कसे काशीला जातील. लोक म्हणते पैसे असलेले काशीला तीर्थयात्रा करण्यासाठी पैशाची गरज नाही, पुण्याची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल. पंढरीला जायचं असेल तरी पुण्याची तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुत जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे. जन्मांतरीच्या पुण्य राशी, जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्यासी पंढरी वारी त्यासी पंढरी पुण्य राशी जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी पंढरी वारी त्यासी पंढरी जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी काशी आणि पंढरीची, नाही का, पंढरीची पंढरपूरची वारी त्यालाच आहे. ज्या जे अनेक जन्माचं पुण्य असेल. बरेच जणांच्या वाऱ्या झाल्या असत्या, आहे का नाही. आता सगळे पंढरपूरचे हे वारकरी मंडळी आहेत,
कोण कोण वारीला गेलेले नाही का? बरेच सगळेच गेले आपण धरून चला आता. काही काही वारकरी असे येतात त्यांचं वय 49 आणि वारी 50वी. महाराज एक आईच्या उदरात असताना वारी केली. लहानपणी चलत आईच बरोबर 2, 3, 5 वाऱ्या केल्यानंतर चालायला लागले. दर वारीला गेले. त्यांनी सांगितलं काही होईन पण वारी थांबणार नाही. असे लोक आहेत महाराज. पंढरीचा वार करी वारी कोणे दे हरी, असं ती तरी प्रार्थना केली पाहिजे. नाही जाता येत लांब तर हे तरी केलं पाहिजे. म्हणून जाणार नाही. त्या 3 भावांनी विचार केला हे महिला मंडळ नेले का, असे ते काहीतरी घोळ कामात होतं म्हणून त्यांनी विचार केला आता ह्यांना संग न्यायचं पण कळू द्यायचं. दुसरा भाऊ पुढं आला. त्यांनी ते बारीक त्या डब्बीत भरल्या आणि ते बारीक प्लॅस्टिकची डबी घेतली स्वतःच्या खिशात टाकली. मला चाल नुसतं जाऊन दर्शन करून यायचं, सांगितलंच नाही. ते म्हणजे सांगितल्यावर घोळ होतो असा माघारी येते दादा परत. मग तिथं गेल्यानंतर तो असा स्नानाला वरती केला आणि हिला सांगितलं इकडं स्नान करतो बाजूला. आणि ते स्नानाला तिकडं गेल्यानंतर त्यांनी ते आता डब्बीतून बाजूला सोडण्यापेक्षा म्हणजे देवपार नगन पूजा नगन काही नका दर्शन घेतलं. आज ती सोडणार त्यांनी तशी डब्बी सोडली पण हवा त्याच्यात येर धरल्यामुळं डब्बी काही बुडवली ती वाहायला लागली पाण्याने अशी साईडला खाली. ही माऊली इकडं आंघोळ करीत होती. बरोबर तिच्याच पशी कशी आली. त्याला दादा होते ते काय म्हणले घर सोडायचं. बरोबर सुनाच्या हातात गेले. कोण दादा सुनाच्या हातात गेले. सुनाच्या हातात गेल्याबरोबर तिने विचार केला गंगेने काहीतरी प्रसाद होते म्हणले गंगेचा. घेतला प्रसाद आणि कमराला खोसला. जाताना ह्यानी सांगितलं नाही डबीत काय आणि डबी कुठं आहे. येताना तिने सांगितलं नाही घरी येऊस तर. दादा घरी आले आणि देवपूजाच म्हणले बरं झालं असती काशीला. लहान्याने पूजा मांडली. त्यांनी सांगितलं बरं झालं बा तू तरी आलास टाकून. वडिलाचं ऋण आपल्यावरचं फिटलं बरं झालं. म्हणजे पूजा करत असताना तिने आवाज दिला भाऊजी इकडे या म्हणले. ही मला गंगा मैयाने प्रसाद दिला आणि तो प्रसाद घेऊ का. कोणचा प्रसाद आहे बघायला गेलं तर ते डब्बी या 3 भावांनी भरलेली डब्बी होती. या 3 भावालाच माहिती तो डब्बी घेऊन पळतच गेला. दादा हे म्हणले दादा आले घरी. जात नाहीत महाराज. कारण इतका संसार करायचा. त्या संसारातून बाजूला होण्यासाठी कधीतरी देव धर्म कीर्तन भजन केलं पाहिजे तर संसारातून सुटता येईल. पक्षी अंगणी उतरती करता येईल. त्यांचं गुण आपल्याला घेता येतील. ते गुंतून राहत नाही तसं आपल्याला राहावं लागेल संसारात. मग आपल्याला काय होईल भगवान परमात्म्याची भेट होईल. कर्म आहे तोपर्यंत संसारात राहायचं. पक्षाप्रमाणे राहायचं. जोपर्यंत प्राचीनाची दोरी आहे म्हणजे कर्माची दोरी आहे तोपर्यंत राहायचं. शेवटी आपल्याला जायचंय अभंगाचं 2रं चरण. संसारी
पाहिजे. तैसे असावे असंच राहिलं पाहिजे महाराज संसारात. जोवरी प्राचीनाची दोरी. संसारामध्ये राहत असताना समाधानी राहिलं पाहिजे. हे पूर्वीचे लोक महाराज खायच्या अडचणी होत्या पण हसत बाहेर निघायचे. या लोकांनी कधी सांगितलं नाही घरात खायला काही नाही. पाणी पिऊन ढेकर बाहेर देत यायचे हे लोक. काळ आठवत असन महाराज तुम्हाला विभो. खायला नसलं तर ते पाणी प्यायचं आणि बाहेर ढेकर देते लोक. म्हणे जेवण झालं का रामभाऊ? झालं म्हणायचा ढेकर द्यायचा. कुठून येत होता महाराज? आजचे लोकांचे गज भरलं सगळं तरी चेहऱ्यावर गौरी फुटल्यावर झालीत लोक. मरत काय असं वाटत आहे आता. आणि तरी सुद्धा आत्महत्या करते. एवढं असून पूर्वीचा काळ जर बघितला तर हे आत्ताचे लोक जगू सुद्धा शकत नाही. वाईट भूमिका होती त्या काळात सुद्धा हे लोक समाधानी राहत होते महाराज. रामभाऊ श्यामभाऊ भाकरी त्याच्यावर लोणचं ठेसा घेऊन ह्याच्या घरी जेवायला महाराज एकमेकाच्या घरी जाऊन बसत होते. सुखदुःख एकमेकाला सांगत होते आणि आयुष्य त्यांचं वाढत होतं. आता दुःखच ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. कोणी कोणाला बोलायला तयार नाही. लग्नात जर गेलं तर लोक मोबाईलवर असतील. पाहुणा जवळ बसतो बी निघून जातो तरी ह्याला मेळ नाही लागत कोणत्या गावचा पाहुणा कुठून आला. पाहुण्याच्या ओळखीच व्हायना म्हणून आजकाल लग्न व्हायनात. पोरं तसेच राहायला लागले. पोरी कमी नाही तुम्ही मोबाईलवर आहेत सगळे. तुम्ही बसत नाही असे चार चौघामध्ये विचार मांडत नाही. तुमचं काय असे विचारपूसच बंद झाली ते मोबाईलच्या युगात. काय झालं लोकांना काय फॅट लागलं त्या मोबाईलचं काही कळत नाही. म्हातारे सुद्धा ते मोठाला मोबाईल घ्यायला लागल्यात. ज्यांना काही समजत नाही ते आता 2-4 दिवस झाले की ते बी त्याच्यावर बोटं फिरीत आहेत. महाराज लक्ष द्या. जे सुख आहे जे समाधान आहे ते एकमेकाच्या विचारामध्ये समाधान आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान पाहिजे असेल तर विचार पाहिजे आणि विचार जर करायचा असेल तर एकत्र यावं लागेल. आता एकत्र येणं लांब राहिलं भाऊ. यवनाची सत्ता येईल मग तुम्ही एकत्र व्हाल. आता तुम्ही फाटत चाललाय सगळे. विठ्ठला विठ्ठला काय असेल काय नसेल सांगता येत नाही पण चांगलं नाही महाराज. सगळ्यांनी विचारांनी राहिलं पाहिजे. एकमेकाला विचाराने जवळ घेतलं पाहिजे. अवघड आहे. काही काही भागामध्ये बंगालमध्ये आपण ऐकलंय अवघड झालेलं आहे. काश्मीरमध्ये 94चा काळ आहे. आठवून घ्या. त्रास आहे महाराज. चांगला असतं तर आपण तेही स्वीकार केलं असतं पण ते स्वीकारण्यासारखं नाही. लहान स्त्री पुरुषांना त्रास देण्याची भूमिका आहे. एकतर तुम्ही आमचे व्हा ही मंदिरं बंद करून टाका. सत्ता चालली असती पण ती सत्ता नाही की ते आपलं ठेवत नाही काय अस्तित्व ठेवणार नाही. तुम्ही का वाद करता आणि थोड्या थोड्या गोष्टी हे तुम्हीच राहणार नाही तर तुमचं दुसऱ्या गोष्टी कशाला राहतील. तुम्ही जे मागताय आज ती राहणार नाही. तुम्ही जे देणार आहे ती आज राहणार नाही. माणसंच शिल्लक नाही राहायचे. तुम्ही काय राहील शिल्लक तुमचं? कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून बाकी गोष्टी विचारात आणा. आपले नातू पंतू सुखाने जगले पाहिजे म्हणून विचारा वाचून समाधान होणार नाही. सगळेजण बसून विचार करा आणि जो पूर्वीच्या काळचा माणूस होता तो माणूस आज आला पाहिजे व्यवहारामध्ये आणि ती माणुसकी आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती माणूस काय आली की आपलं पुन्हा आनंदाने आपले नातू पंतू सुद्धा जगतील हे मी त्या ठिकाणी बोलतो. आज या ठिकाणी ज्यांच्या प्रित्यर्थ आपण उपस्थित आहोत वैकुंठवासी एकनाथराव पाटील लगड. आज द्वितीय पुण्यस्मरण आहे. मी धन्यवाद देतो त्यांच्या कुटुंबांना. त्यांनी दुसऱ्या वर्षी सुद्धा त्यांची आठवण केली. होत नाही महाराज. आम्ही ते पश्चिम महाराष्ट्रात आळंदीला असताना काही भागात 10वा राहायचा. ते 10व्याला सुद्धा पोरं येत नव्हते. भावकीला सांगायचे आणि ते महाराजाला गुत्त देऊन टाकायचे. ते खौर करणार तुम्हीच आणा म्हणायचे 200-300 रुपये देऊन. त्याची चेप्पी करायची दुसऱ्याची त्यालाच पूजाला बसायचं. ह्याला टाईम नव्हता बापाजी ते पूजा करायला सुद्धा वेळ नाही लोकांना. इथं
दुसरं वर्ष आहे, पुण्यस्मरण एवढ्या थाटात. हो. आणि ते बी पुन्हा जावई असे भेटले की तुमच्या सुद्धा थाटाला पुन्हा थाट लावला त्यांनी. भाग्यवान आहेत आपण अशा परिवारात जन्म घेतला, जे परमार्थ करतात अशा मंडळीमध्ये आपण राहतोय. भाग्याचा उदय महाराज.